नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. पुढील प्रोममध्ये अधिपती फॅक्टरीत काम करत असतो. तेवढे तो ओंक्या जातो आणि म्हणतो, भावा तू इथं? तो असं म्हणतो, ओंक्या इथं नसणार तर कुठं असणार? तर म्हणतो, तसं नाही रे, उठ आणि जा. अधिपती विचारतो, कुणीकडं? ओंक्या म्हणतो, अक्षरा वहिनीला भेटायला जा. अधिपती खूप आनंदात असतो आणि म्हणतो, बघतो मी लवकरच काटका पाडतो. इकडे दुर्गी आणि भुवनेश्वरी वकील साहेबांकडे पोहोचतात. भुवनेश्वरी म्हणते, वकील साहेब यावा का आतमध्ये? वकील म्हणतात, या ना मॅडम, या 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 बसा. नेहमीप्रमाणे दुर्गी बसायला लागते. भुवनेश्वरी तिच्याकडे बघते. भुवनेश्वरी विचारते, झालं का आपलं काम? वकील साहेब म्हणतात, हो, मी आता पेपर्स अधिपतींकडे पाठवतो. भुवनेश्वरी म्हणते, वकील साहेब काही झालं तरी अधिपतींना यातलं काही कळता कामा नये. वकील म्हणतात, मॅडम असं नाही करता येणार, त्यांना नोटीस पाठवावीच लागणार. आता भुवनेश्वरीचा चेहरा पडतो. ती म्हणते, का? ते म्हणतात, अहो नाहीतर यावर सही कोण करणार? भुवनेश्वरी म्हणते, बघू ते कागद. दुर्गे हे घे. आता दुर्गी पटापट अधिपतीच्या सह्या करते आणि म्हणते, घ्या. आता वकील साहेब अधिपतीने केलेली सही आणि दुर्गीने केलेली सही ह्या दोन्ही मॅच करून बघत असतात आणि म्हणतात, यामध्ये तर काहीच फरक नाही. भुवनेश्वरी म्हणते, आता खरा खेळ सुरू झाला. इकडे मात्र अक्षरा अधिपतीला भेटण्यासाठी खूप उत्सुक असते. त्यासाठी ती चेकअपला पण जात नाही. आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.